नमस्कार मंडळी, आज बनवूयात मेथीचा पराठा. म्हणजेच असं एकदम असं साधे सिंपल पद्धतीने बनवायचा आहे हा पराठा आणि एकदम असा वेगळ्या प्रकारचा, थोडासा लुसलुशीत आणि कुरकुरीत. तर मी इथे एकजूट घेतलेली आहे मेथीची. त्याची मेथी तोडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेली आहे, बारीक बारीक तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे 1.5 बाऊल गव्हाचं पीठ आणि अर्धा बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घेतल्यामुळे असं त्याला एकदम असं क्रिस्पीपणा येतो, कुरकुरीतपणा येतो, खायला पण टेस्टी लागतं. आणि 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट, हळद, मीठ आणि त्यामध्ये थोडेसे असे अजवाईन आणि जिरे मी हाताने चुरून टाकलेले आहे. आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला इथे तीळ टाकायचे आहेत. तीळ टाकल्यानंतर मस्त असं पराठ्यामध्ये दिसतात, छान दिसतं, खायला पण टेस्टी लागतं. त्यानंतर पीठ थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ इथे मस्त असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर 5 मिनटासाठी मी पीठ साईडला ठेवलेलं होतं. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे छान भिजलेलं आहे. त्याला एक वेगळाच चमचमीतपणा आलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला ते छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे गोळे. तर आपल्याला जेवढा पराठा पाहिजे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. त्यानंतर त्याला थोडेसे असे कोरड्या पिठामध्ये म्हणजे हे करून आपल्याला एक छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे पराठा लाटलेला आहे. त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर तव्यावर असं तेल किंवा तूप टाकून आपल्याला मस्त पराठा दोन्ही साईडनी परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. तर इथे मस्त बघू शकता तुम्ही, छान मी तेल लावून दोन्ही साईडनी पराठा छान परतून घेतलेला आहे. एकदम असं क्रिस्पी, छान असं एकदम कडकपणा आलेला आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे त्याला कडकपणा येतो. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी. मस्त आहे मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.